जावंच लागणार, अंग काढता नाही येणार मला. गाईस चला, मी ब्लॉग जास्त मोठा नाही करत, थोडा ब्लॉग सोनलने बनवलाच होता आधी. काय बोलायचं बघा. चालू. नमस्कार मित्रांनो, आज मी चालू करते आहे ब्लॉग. हा बघा, इथून दाखवतो. ॲक्च्युली हा ढेकर दाखवतोय ना, देतोय. सॉरी, ढेकर देतोय कारण की त्यांनी जास्त दूध घेतलं आता आणि मला पण सर्दी झाली आहे. ॲक्च्युली बाबूला पण सर्दी आहे, ह्याला पण सर्दी झाली आता. आता आपण बोलूया गप्पावर. माझा टर्न झाला, पप्पाचा टर्न चालू येतं ढेकर द्यायचा. मी दूध पाजलं तर काम करतो, ढेकर द्यायचं आणि झोपय नंतर मी, कारण की जर जास्त दूध झालं किंवा बाहेरचं सगळं दूध झोपतो की ना मी झोपव. झोपपर्यंत जाम सर्दीसारखं झालंय, सर्दी सगळं एकदम गळायलाच लागलं. हां, खोल खोल खिडकी खोल, असं करू, असं. ॲक्च्युली मला शिकवतोय कसं फोन पकडायचं, मला फोन पकडता येत नाही बरोबर, तर हाच सांगतो. आणि त्यात वरून मला सर्दी झाली आहे. ॲक्च्युली सर्दी सगळ्यांनाच झाली आहे, त्याच्यामुळे कसं कशातच मन पण लागत आहे आणि सारखी झोप येते. वाजले किती? बस आमचा एक काय आणि 2 काय, आमच्याकडे टायमिंगच नसतो. 1 काय 2 काय 4 काय 5 काय. आता पप्पाचं टर्न चालू आहे इथे. पप्पा झोपवतात आहे बाबूला, जयांशला. आता जयांश झोपणार मग. गाई करतोय त्याला झोपवतो. सॉरी, त्याला झोपवतो आम्हाला दोघांना झोप येते. आणि जाम आता दुपारी एवढी चढते म्हणजे आता मला जाम झालं आहे. आता कसं पण डॉक्टर हळूहळू डॉक्टरला जावं लागेल. हां, जावंच लागणार, अंग काढता नाही येणार मला. कुठे देऊ मग? थांब, हम उठाते हैं, हम लेते हैं. बंद क्या है खिड़की? ॲक्च्युली गरमी चालू झाली आहे ना, एवढी बिना एसीशिवाय राहू शकत नाही. पंखा बंद केला कारण की आवाज पण तुम्हाला येणार नाही माझा, म्हणजे ए सी चालू केलं. आणि बाबू पण झोपेल जरा व्यवस्थित. बाबूचा मित्र पंखाच आहे, ए सी नाही. पंखाचा बघतच बसणार बा टक लावून. काय समजलं ना की पंखा बंद आहे. हां, मच्छर आले. हळूहळू चालतं. बघा कसं झोपवतोय बघा. काय करणार, काय करणार.
मिशन सक्सेसफुल झालाय आणि बाबूला झोपवलं आहे त्याने. बघा बाबू झोपलाय. अभि येते तर गाईस आता जे झोपलं, आता मी झोपलो, तुम्ही बघितलं असाल. सोनल उचल आणि ठेव साईडला. तर असं झालं आहे गाईस की तुम्हाला माहिती आहे की मी ब्लॉग्स खूप उशिरा टाकतोय. म्हणजे मी रोज 11 वाजता टाकत होतो ब्लॉग्स. जे ब्लॉग्स आता येत आहेत संध्याकाळी 8, 9, 10 वाजता पण उशिरा पण येत आहेत. मला माहिती आहे, कारण की काय होतं माहिती आहे, रात्री उशिरा 12, 1, 2 वाजेपर्यंत बघा. आता वाजलेत बघा किती, 1:20 झाला आहे. आता इथे ह्याच्यानंतर हे ब्लॉग कंप्लीट झाल्यानंतर मी सरळ झोपतो, कारण की मला झोप येत असते खूप. पण ब्लॉग बनवायचे असतात म्हणून मी थांबतो. त्यामुळे पण सकाळी मग 1-2 वाजता झोपल्यानंतर कसं होतं, सकाळी उठायला मला उशीर होतो, 8, 8:30 होतात. आणि त्यानंतर मला आवरून ऑफिसमध्ये निघेपर्यंत मग मी एडिटिंग कधी करू आणि नंतर अपलोड कधी करू, त्याला सगळ्याला वेळ उशीर होतो. आणि ऑफिसमध्ये एकदा गेलं ना की मग काहीच करता येत नाही मला. म्हणजे ना एडिटिंग करता येत, ना अपलोड करता येत, ना काय. मला टायटल पण विचार करायला काय वेळ नाही मिळत. त्यामुळे ब्लॉग्स हल्ली खूप उशिरा येत आहेत, ते मला पण समजत आहे. पण मी प्रयत्न करेन की 11 वाजता ब्लॉग्स येण्याचे आणि टाकायचे ब्लॉग्स 11 वाजता. तर हाच एक प्रॉब्लेम मला चालू आहे आता हल्ली, की ब्लॉग्स खूप उशिरा येतात. मला पण समजतं आहे की मी कधी कधी दुपारी टाकला आहे लिटरली, आणि नंतर कधी कधी तर संध्याकाळी पण गेलेत. आता कालचाच ब्लॉग मी संध्याकाळी अपलोड केला आहे. मला समजतं आहे, पण काय करू शकतो मी पण. मला पण टाईम असेल तरच तसं मी करतो, पण टाईमच नाही मिळत आहे, त्यामुळे मी अपलोड नाही करू शकतो. आता बाबू तर झोपला आहे, तर मी ट्राय करीन की 11 वाजता सकाळी अपलोड करायचा. आणि सकाळी 11 वाजता तुम्हाला भेटेल ब्लॉग हा आजचा. आणि बघा सोनल तर तिचं आवडते सगळं, म्हणून तिला बोललो की तू ब्लॉग स्टार्ट करतो, पण मी बाबूला झोपवतो. त्यामुळे ती ॲटलिस्ट ब्लॉग तर चालू करेल. आणि हल्ली कसं होतं आहे, मी आणि सोनल वरती आल्यानंतरच आम्ही ब्लॉग बनवतो. खाली मोस्ट ऑफ नाही बनवत जास्त ब्लॉग, वरती आल्यानंतर जरा बनवतो. कारण की कसं होतं, वरती आम्ही दोघंच असतो आणि मग बरं पडतं आम्हाला ब्लॉग शूट करायला. आणि मग व्यवस्थित बोलतो ब्लॉगमध्ये. हे बघा काय मच्छर आले ना, मच्छरच्या पाठी लागलेस. कुठे आहे कुठे? ऐ काय पकडते? मिळाली का? मिळाली? ठीक आहे. तर गाईस चला, मी ब्लॉग जास्त मोठा नाही करत. थोडा ब्लॉग सोनलने बनवलाच होता आधी. खाली माझ्या वाटतं नाही. थोडा ब्लॉग सोनलने बनवलाच होता, आणि बाकीचा ब्लॉग मी बनवला आता थोडा. तर चला, आजचा ब्लॉग इथपर्यंतच ठेवतो, जास्त मोठा नाही करत. आणि बाबू उठेल माझ्या बोलण्याने, तर माझं लक्ष सरकार का तिकडेच आहे. चला, इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी हळू बोलतोय कारण बाबू उठेल मारून. तर चला, गुड नाईट, बाय. आणि हा व्हिडिओ फेसबुकवर बघतो तर फॉलो करायला विसरू नका.